पुसदमध्ये वृद्धाला लुटणारा चोरटा गजाआड। एलसीबीचे सहाय्यक फौजदार संतोष भोरगे यांची धडाकेबाज कामगिरी। आपण बघत आहात वेद। सविस्तर बातमी। महाराष्ट्र बँकेतून पैसे काढून घराकडे निघालेल्या 65 वर्षीय वृद्धाला गाठून त्यांच्याशी झटापट करत रोकड लांबवणाऱ्या एका सराईत चोरट्याला स्थानिक गुन्हे शाखेनं एलसीबी अवघ्या काही वेळातच शिताफीनं बेड्या ठोकल्या। पुसद शहरातील स्मार्ट बाजार परिसरात घडलेल्या या घटनेनं नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले। मात्र एलसीबीचे सहाय्यक फौजदार संतोष भोरगे यांनी दाखवलेल्या सतर्कतेमुळे आणि धाडसी कारवाईमुळे आरोपी गजाआड झाला। नेमकी घटना काय घडली? मिळालेल्या माहितीनुसार लतीफ सय्यद वय 65 राहणार जाम बाजार पुसद यांनी महाराष्ट्र बँकेच्या शाखेतून स्वतःच्या गरजेसाठी 65,000 रुपये काढले होते। त्यानंतर ते आपल्या गावी जाण्यासाठी निघाले असताना त्यांच्या हालचालींवर पारट ठेवून असलेल्या एका चोरट्यानं स्मार्ट बाजार परिसरात त्यांना अडवले। झटापट करत त्यांच्या खिशातील 14,500 रुपये रोख रक्कम हिसकावून घेतली आणि पल्सर मोटारसायकलवरून घटनास्थळावरून पळ काढला। घटना भर दिवसा आणि गजबजलेल्या परिसरात घडली। यावेळी अनेक नागरिक घटनास्थळी उपस्थित होते। मात्र एकाही नागरिकानं पुढे येऊन मदत करण्याचे किंवा आरोपीला अडवण्याचे धाडस केले नाही। सर्व जणांनी बघण्याची भूमिका घेत उभे राहिल्यानं ही बाब सामाजिक संवेदनशीलतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारी ठरली। संतोष भोरगे यांचा सिंघम स्टाईल अंदाज दरम्यान लुटीनंतर पीडित व्यक्ती मोठ्यानं ओरडत चोर चोर पैसे घेऊन पळाला असे म्हणत मदतीची आर्त हाक देत होती। त्याच वेळी एलसीबीचे सहाय्यक फौजदार संतोष भोरगे पोलीस ठाण्याकडे जात असताना त्यांचे लक्ष त्या गर्दीकडे गेले। त्यांनी तात्काळ घटनास्थळी येऊन काय प्रकार घडला याची विचारपूस केली। पीडितानं आत्ताच माझे पैसे घेऊन तो पल्सरवरून पळाला अशी माहिती दिली। क्षणाचाही विलंबगी न करता संतोष भोरगे यांनी आरोपीचा पाठलाग सुरू केला। बस स्थानक परिसरात आरोपीच्या मोटारसायकलला शिताफीनं ओव्हरटेक करत सिंघम स्टाईलमध्ये त्याला ताब्यात घेतले। 84,500 रुपयांचा मुद्देमाल जप्त। चौकशी दरम्यान आरोपीचे नाव आनंद विलास पवार वय 20 राहणार औरभी तालुका दिग्रस जिल्हा यवतमाळ असल्याचे निष्पन्न झाले। पोलिसांनी त्याच्याकडून चोरी केलेली 14,500 रुपये रोख रक्कम, गुन्ह्यात वापरलेली पल्सर मोटारसायकल आणि मोबाईल एकूण 84,500 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला। संतोष भोरगे यांच्या तत्परतेचे सर्वत्र कौतुक। यवतमाळ जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली। योग्य वेळी दाखवलेली सतर्कता, धाडसी पाठलाग, समयसूचकता आणि जलद निर्णय क्षमता यामुळे आरोपीला तात्काळ अटक करण्यात यश आले। सहाय्यक फौजदार संतोष भोरगे यांच्या या धडाकेबाज कामगिरीचे पुसद शहरासह संपूर्ण यवतमाळ जिल्ह्यात कौतुक होत आहे। ब्युरो रिपोर्ट, वेद न्यूज, पुसद।